महाराष्ट्रातील प्रत्येक मध्यम आणि गरीब वर्गीयाचा प्रवास सुकर करणारी गाडी म्हणजे आपली लाल परी. आता एसटी महामंडळाच्या लाल परी सोबतच एक भगव्या रंगाची सुद्धा नवीन गाडी ताफ्यामध्ये दाखल होत आहे. याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर बघा, जी नवीन गाडी एसटी महामंडळ आणत आहे त्या गाडीचं नाव असणार आहे राजमाता जिजाऊ बस. राजमाता जिजाऊ बस जी आहे ती भगव्या आणि पांढऱ्या रंगाची गाडी असणार आहे आणि मार्च पासून ही जी गाडी ही ताफ्यामध्ये दाखल होणार आहे महामंडळाच्या. याची जी आसन क्षमता आहे ही जुनी जी 40 आसन क्षमतेची गाडी याच्या ऐवजी राजमाता जिजाऊ गाडीची आसन क्षमता 55 असणार आहे. कारण प्रवाशांची संख्या वाढत आहे आणि उभा राहणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी व्हावी म्हणून इथं 15 जणांना आता एक्स्ट्रा बसता येणार आहे. आणि 3x2 अशी रचना असणार आहे. म्हणजेच एका रोला 3 जण बसतील, एका रोला 2 जण बसतील. अशा प्रकारची अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बस असणार आहे. आणि ज्या शहरा दरम्यान प्रवास करत असताना जास्त गर्दी होते अशा 2 शहरांना जोडण्यासाठी या राजमाता जिजाऊ बसचा वापर केला जाणार आहे. ही बस अंत MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असं याचं ब्रीद वाक्य आहे. महामंडळाची स्थापना 1 जून 1948 ला झाली. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि महामंडळाची पहिली बस होती पुणे ते अहिल्यानगर. ही बस सुद्धा 1 जून 1948 ला सुरू झालेली होती. त्याच पद्धतीने नुकतीच काही दिवसापूर्वी एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रॉनिक बस सुद्धा सुरू झालेली आहे. तिचं नाव शिवाई आहे आणि शिवाई बसचं उद्घाटन हे 1 जून 2022 ला झालं. आणि ही जी बस आहे शिवाई ही सुद्धा पुणे ते अहिल्यानगर दरम्यानच पहिल्यांदा धावली होती. आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जे आहे याचे सध्याचे अध्यक्ष आहेत प्रताप सरनाईक, जे की आपल्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री सुद्धा आहेत. अशा पद्धतीने महत्वाच्या चालू घडामोडीची PDF दररोज तुम्हाला मोफत जर पाहिजे असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप आहे, त्या ऍपवर दररोज आपण आपल्या चालू घडामोडीची PDF मोफत सर्वांना उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप सर्वांनी नक्की डाउनलोड करा.